नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला एकदम मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली. ती का बघायला भेटली आणि त्याचं सगळ्यांना माहिती महत्त्वाचं कारण आज आपल्याकडं होती मंथली एक्सपायरी होती. कुठली एक्सचेंजची होती? कारण आता एक्सचेंज आपल्या लक्षात ठेवली पाहिजे ना. आज मंथली एक्सपायरी होती आपल्या NSEची. त्यामध्ये मग आपला निफ्टी आला, बँक निफ्टी आला, मिड कॅप निफ्टी आला, निफ्टी नेक्स्ट फिफ्टी आला आणि जेवढे आपले NSE वरचे स्टॉक्स आहेत त्याची सगळ्यांची आज होती मंथली एक्सपायरी. तर या मंथली एक्सपायरीमुळे आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली आणि ही जी मंथली एक्सपायरीच्या मुळे जी व्हॉलॅटिलिटी होती त्यामुळे निफ्टी आपल्याला 26,000च्या खाली क्लोज होताना दिसला. पण आज महत्वाची घडामोड जर बघितली तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे विक्स आज जवळजवळ 7.5% आपल्याला खाली येताना दिसलाय. हा निफ्टी खाली आलाय पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता का आज आपल्याला त्या ठिकाणी एफआयने कॅशमध्ये 785 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. DIजनं 3,912 कोटी रुपयाची खरेदी केली आहे. म्हणजे विचार करा, एफआयने खरेदी केलंय, DIजने खरेदी केलेली आहे, तरी सुद्धा विक्स आपला 7.5% पडलाय आणि सेन्सेक्स मध्ये 300 पॉईंटचं करेक्शन आहे. निफ्टी सुद्धा 75 पॉईंट पडलाय. याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे? तर कारण होतं मंथली एक्सपायरीमुळे या पोझिशन काही रोलओव्हर होतात. काही लोक पोझिशन लॉसमध्ये सोडून देतात, काही लोक लॉसमध्ये असले पोझिशन रोलओव्हर करतात, काही जण नवीन शॉर्ट पोझिशन क्रिएट करतात, काही नवीन बाय पोझिशन जे असतात त्या क्रिएट करतात. ह्या सगळ्या घडामोडीमुळे आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे विक्स आहे. विक्समध्ये 7.5%चं करेक्शन आपल्याला बघायला भेटलं. पण मग आता उद्या काय? तर जो आज प्रेशर होता आपल्यावरती एक्सपायरीचा तो प्रेशर उद्या नसणार आहे आणि त्यामुळे उद्या असं वाटतंय का एखादा चांगला बाउन्स बॅक आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटू शकतो. त्या ठिकाणी आपण इंडेक्स जर बघितले तर इंडेक्समध्ये तुम्ही बघू शकता फक्त इंडेक्समध्ये आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीवरतीच चांगला प्रेशर होता. बाकीच्या मध्ये इतका काही फास्ट असा प्रेशर नव्हता. बँक निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता बँक निफ्टी हा एकदम आपल्याला फ्लॅट टू निगेटिव्हच क्लोज होताना दिसलाय. खूप मोठ्या प्रमाणात करेक्शन त्यामध्ये बघायला भेटलं नाही. फक्त निफ्टी 74 पॉईंट खाली येताना दिसला. बाकीचे इंडेक्स तुम्ही बघू शकता निफ्टी मिड कॅप सिलेक्ट असेल, निफ्टी नेक्स्ट 50 असेल, त्यानंतर मिड कॅप निफ्टी आहे, स्मॉल कॅप आहे, मायक्रो कॅप आहे, त्यामध्ये आपल्याला चांगलं मोठं मोमेंटम आज होतं. आणि निफ्टी फार्मामध्ये असेल, निफ्टी PSU बँकमध्ये बघा तुम्ही या ठिकाणी एक चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम होता. फक्त IT सेक्टरमध्ये आपल्याला आज जरा प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली, जवळजवळ 0.5% करेक्शन बघायला भेटलं. प्रायव्हेट बँकिंग सेक्टरमध्ये थोडासा प्रेशर होता आज आणि निफ्टी ॲटोवरती प्रेशर होता. पण मेटलमध्ये आज आपल्याला बऱ्याच दिवसाच्या करेक्शन नंतर थोडीफार एक आपण असं म्हणूया का बाउन्स बॅक जो म्हणतो आपण त्याला, तो बाउन्स बॅक त्या ठिकाणी बघायला भेटला. म्हणजेच तुम्ही सगळे सेक्टर ऑल ओव्हर जर बघितले तर ते सेक्टरचं वातावरण फक्त IT सेक्टर असेल आणि प्रायव्हेट बँकिंग वगैरे असे 1-2 सेक्टर जर सोडले तर बाकीच्या सगळ्या सेक्टरमध्ये तेजी होती. फक्त आज निफ्टीवरती प्रेशर होता मंथली एक्सपायरीचा आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी निफ्टीमध्ये आज थोडंसं करेक्शन बघायला भेटलं. पण असं वाटतंय का उद्या एक आपल्याला चांगल्या प्रकारे रिकव्हरी येऊ शकते. आणि मग आता इथे आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचंय का नेमके अमेरिकेमध्ये काय चालू आहे. तर अमेरिकेतलं मार्केटमधले जर आपण ह्या सगळ्या घडामोडी बघितल्या तर अमेरिकेतलं मार्केट बघा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे, काही प्रॉब्लेम नाही तिथे. पण प्रॉब्लेम फक्त आपल्याकडेच आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता का डाव जोन्स जो आहे त्या ठिकाणी आपल्याला जवळजवळ फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहे. नॅसडॅक मध्येही त्या ठिकाणी आपण बघू शकता का म्हणजे कालचा क्लोजिंग जर बघितलं 2.25% वरती होता, 600 पॉईंट नॅसडॅक वरती होता. डॉलर इंडेक्स जो आहे तो परत एकदा 100च्या खाली डॉलर इंडेक्स आलाय. तीही गोष्ट एकदम आपल्यासाठी चांगली आहे. विक्स तिथला जवळजवळ 2.25%च्या आसपास खाली, तीही गोष्ट चांगली आहे. कमोडिटीज मध्ये जर बघितलं तर कमोडिटीमध्ये त्या ठिकाणी सोन्यामध्ये आपल्याला जरा थोडंसं जे वातावरण दिसतंय फ्लॅट टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह तळ्यात मळ्यात चालू आहे. आणि क्रूड ऑइलमध्ये जवळजवळ 2-2% करेक्शन आहे आणि चांदीमध्ये फ्लॅट टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं वातावरण चालू आहे. कॉपरमध्ये जो आपण त्याला बेस मेटल म्हणतो त्या ठिकाणी 1.25% आपल्याला तेजी बघायला भेटते. बॉन्ड यील्ड बघतोय तर बॉन्ड यील्ड हे आपल्याला त्या ठिकाणी निगेटिव्ह दिसतात. कालही निगेटिव्ह होते आणि बॉन्ड यील्ड निगेटिव्ह असणं अमेरिकन मार्केटसाठी चांगलं आहे. आता यामध्ये एक नवीन अशी अपडेट आलेली आहे जे आपण म्हणतो का बाबा सध्या जे तिथले जे फेडचे काही मेंबर्स आहेत, फेड आपल्याला सर्वांना माहिती आहे फेड काय आहे. तर फेड हे जसे आपल्याकडे RBI आहे तसे अमेरिकेमध्ये फेड आहे. त्या फेडच्या कमिटीमधल्या मेंबर्सनी काही जण असे म्हणत होते का व्याजदर कमी होणार नाही. पण अशी अपेक्षा आहे का मे बी त्या ठिकाणी व्याजदर कमी होऊ शकतात. म्हणून आपल्याला डाव जोन्स मध्ये एक चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह असं मोमेंटम कालपासून बघायला भेटले. तर ठीक आहे असो.
पण मग आता त्यामुळे आपल्याला त्याचा बेनिफिट हा झाला असता, पण काय झालंय तर झालं असं का आपल्याकडे मंथली एक्सपायरी आहे आणि मंथली एक्सपायरीच्या दिवशी मार्केट कुठलेही ताळतंत्र न्यूज वगैरे काही पाळत नाही. ओके. आणि मग आता आपण जरा थोडं जाणून घेऊ का निफ्टीमध्ये आपल्याला करायचं काय आहे ते. निफ्टीचा चार्ट जर आपण या ठिकाणी बघितला तर निफ्टीच्या चार्ट वरती आपल्याला दिसतंय असं, चार्ट वरती आपल्याला जो सपोर्ट होता सगळ्यात महत्वाचा 25,952 हा सपोर्ट तोडलाय. त्यानंतर जो आपला 25,800 महत्वाचा सपोर्ट आहे त्या सपोर्टच्याच जवळ येऊन निफ्टी या ठिकाणी क्लोज झालाय. आणि जो आपला त्यानंतर त्याच्या अगोदरचा एक सपोर्ट होता बघा, हा इथे मध्ये एक सपोर्ट होता तोही तोडलाय. पण आता जोपर्यंत 25,800च्या वरती आपण आहोत तोपर्यंत मार्केटचं मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. आता काय असते का ज्यावेळेस मार्केट असे बुलिश मार्केट असतात त्यामध्ये आता थोडंसं मी तुम्हाला सांगितलं वरती जाणं थोडं पायरी येणं परत वरती परत हे असं चालूच असतं. असंच जर असलं तरच मार्केटमध्ये चांगलं मोमेंटम बनून राहतं. निव्वळ वरती 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 मार्केट जर जात गेलं तर मग त्या ठिकाणी कोणालाही खरेदी करण्याला संधी भेटत नाही. आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवा. मग आता आपल्याला निफ्टीमध्ये काय करायचं आहे ते जाणून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे ते जाणून घेण्यासाठी जरा थोडासा चार्ट मी 1 मिनिट असा करतो ह्या ठिकाणी आणि जरा आपण याला हे करूया आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जरा चार्ट घेऊया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती चार्ट जर आपण घेतला तर आपल्याला त्या ठिकाणी समजेल का काय 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 गोष्टी दिसत आहेत. हे बघा. तर आज काय झाले तर आज निफ्टीने साधारणतः मागच्या आठवड्यातला वगैरे आपले जे काही महत्वाचे सपोर्ट होते ते सपोर्ट आज निफ्टीने तोडलेत बघा. इथे या ठिकाणी हा एक महत्वाचा सपोर्ट होता तो तोडलेला आहे. आणि आता इथे जी आपल्याला ह्या ठिकाणी सपोर्ट दिसतोय बघा, जो हा सपोर्ट होता इथं हा ज्या वेळेस म्हणजे साधारणतः 2 वेळेस या ठिकाणी सपोर्ट घेतला होता 25,850च्या आसपास. बरोबर आपण एक्झॅक्टली त्याच ठिकाणी येऊन थांबलोय. आपण त्याच ठिकाणी येऊन क्लोज झालेलो आहोत. ओके. आणि मग आता आपल्याला यानंतरचा सपोर्ट कोणता आहे चांगला तो जर बघितला तर त्या ठिकाणी हा सपोर्ट इथे दिसतोय बघा अराउंड ह्या लेवलच्या आसपास आणि तो आहे 25,750च्या आसपासचा सपोर्ट. कारण ह्या ठिकाणी जर आपण एक बघितला मोठा एक मोमेंटम बघा बघा इथे या ठिकाणी एक मोठा आपल्याला गॅप दिसतोय हा गॅप आणि तर त्या गॅप हा फिलअप करण्यासाठी मार्केट मे बी इथपर्यंत येण्याची पॉसिबिलिटी आहे. पण असं वाटतंय की ह्या ठिकाणी मार्केट थांबू शकतं. आता ही जी लेवल तुम्ही बघितली तर ही लेवल पण का महत्वाची आहे बघा. या ठिकाणी आपल्याला ही लेवल खूप महत्वाची आहे. त्याचं कारण आहे असं की ह्या लेवलला इथूनही आपल्याला एक बाउन्स बॅक आला होता. 25,750 पासून 2600 पर्यंत आपण गेलो होतो. त्यानंतर परत फॉल आला. त्यानंतर परत जशी ही लेवल आपण त्या ठिकाणी वरती तोडली त्यानंतर परत आपण वरती 26,000च्या वरती गेलो होतो. जवळजवळ 26,246 पर्यंत आपण गेलो होतो. आणि या ठिकाणी कन्सोलिडेशन आपल्याला बघायला भेटत होतं 2-3 दिवसापासून करेक्शन त्या ठिकाणी साधारणतः 14, 15, 16, 17 तारीख आता ह्या महिन्यातली आहे तर आपल्याला तिथे कन्सोलिडेशन बघायला भेटलं. म्हणून इथेही आपल्याला मार्केट थांबू शकतं. मे बी त्या ठिकाणी थांबण्याची शक्यता आहे. आणि तेव्हा आपल्यासाठी हा एक महत्वाचा सपोर्ट आहे 25,750 25,800च्या रेंजमध्ये. आपल्याला बाय करायचं असेल तर त्या ठिकाणी 25,800 हा एक चांगला बाय झोन आहे. आणि टार्गेट आपल्याला असतील पॉसिबिलिटी 26,000 आणि त्यानंतर 26,200 26,500 सुद्धा टार्गेट आपलं पुढच्या महिन्यासाठी अजून काही इंटॅक्ट आहे. कुठेही मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते खराब झालेलं नाही. तुम्ही या ठिकाणी याला जर समजा ट्रेंड लाईन जरी टाकली तर या ट्रेंड लाईन नुसार सुद्धा आपण बघू शकता का इथे आपल्याला कुठल्याही प्रकारे अजूनही मार्केटमध्ये आपल्याला बघा इथून मार्केटचं आपण बघूया इथून आपलं चालू झालंय मोमेंटम आणि त्यानंतरची जर ट्रेंड लाईन आपण जर बघितली तर ही ट्रेंड लाईन आपण कुठपर्यंत घेऊया इथपर्यंत घेऊया ठीक आहे. आता तशी जर बघितली तर ही जी ट्रेंड लाईन आहे ती ट्रेंड लाईन 26,100च्या त्याच्या खाली आल्यानंतर तर ती मार्केटने ट्रेंड लाईन तोडलेली आहे. पण आता आता जरी ही मार्केटने ट्रेंड लाईन तोडली पण आपल्याला हा एक मजबूत सपोर्ट आहे त्या ठिकाणी आणि आपण त्या ठिकाणी तो सपोर्ट आपल्याला एक परत चांगला रिव्हर्सल देण्याचं काम हे नक्कीच करू शकतो. आणि थोडंसं आता आपण या ठिकाणी बँक निफ्टीकडे जरा बघूया. बँक निफ्टीचं काय म्हणणं आहे. बँक निफ्टीचा चार्ट जर आपण लावला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी एक चांगलं मोमेंटम बघायला भेटलंय. बँक निफ्टीनं बरेच नवीन लाईफ टाईम हाय केलेले आहेत आणि हे जे नवीन लाईफ टाईम जे हाय केलेले आहेत तर त्या लाईफ टाईम हायनुसार आपण इथेही जर एक समजा ट्रेंड लाईन जर टाकली तर ही ट्रेंड लाईन आपल्याला
ठीक आहे बघा, इथं या ठिकाणी आपण एक ट्रेंड लाईन इथून जर घेतली इथपासून, आणि ही ट्रेंड लाईन आपल्याला इथे 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 इथपर्यंत आलेली होती, आणि इथेही आपण बघतोय ह्याही ठिकाणी आपल्याला बँक निफ्टीने ट्रेंड लाईन तोडताना दिसली. पण आता जरीही ही या ठिकाणी ट्रेंड लाईन तोडली तरी आपल्याला इथे जर एक सपोर्ट जर बघितला आपण, तर कारण आता जर तुम्ही बघितलं असेल तर दोन्ही आपल्या निफ्टीने बँक निफ्टीने दोघांनी ट्रेंड लाईन तोडल्या, पण आपल्याला या ठिकाणी जो सपोर्ट आहे तो सपोर्ट हा एक आहे या ठिकाणी काम करेल. तो सपोर्ट आहे आपला 58,600. 58,600 हा आपल्याला बँक निफ्टीसाठी सपोर्टचं काम करेल. 58,600च्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी बाय करायचं आहे. तिथून टार्गेट आपल्याला भेटेल 59,000 आणि त्यानंतर 59,200 पर्यंतचं टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल. दोन्हीही आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे निफ्टी आणि आपल्या बँक निफ्टीमध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी बाय ऑन डिपचा वापर करायचा आहे. आणि जर असं वाटलं तर ठीक आहे, चांगला एक आपल्याला बाउन्स बॅक भेटलाय, तर त्या ठिकाणी तुम्ही आपला सेल ऑन राईज जे आपण म्हणतो, तर त्या प्रकारचंही काम करू शकता. म्हणजेच पण आपल्याला त्या ठिकाणी एक प्रॉपर स्टॉप लॉसच लावून आपल्याला त्या ठिकाणी सेल करायचे. नाही तर काय, चला वाढलंय म्हणून तुम्ही केलं सेल आणि नेमकी त्या ठिकाणी ट्रेंडिंग मध्ये मार्केट आलं आणि तुम्ही सेल केला तर त्याही ठिकाणी तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून ज्यावेळेस आपण कुठल्याही याच्यामध्ये कुठलाही आपण ट्रेड करताना दोन्ही पॉसिबिलिटी लक्षात घेतल्या पाहिजे. जरी तुम्ही त्या ठिकाणी बाय जरी केले तरी तुम्ही त्या ठिकाणी पॉसिबिलिटी लक्षात घेतली पाहिजे, खाली आलं तर काय करायचं आहे. आणि जर एखाद्या वेळेस जर शॉर्ट जर केलं तर त्याही ठिकाणी तुम्ही पॉसिबिलिटी लक्षात घेतली पाहिजे. कमी शॉर्ट तर केले पण जर वरती जर गेलं तर मग काय करायचं. तर या सगळ्या पॉसिबिलिटी आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी ट्रेड करणं गरजेचं आहे. ओके. आणि तेव्हा आता एकंदरीतच बोलता बोलता हा आपला व्हिडिओ जवळजवळ 10-12 मिनिटाचा झालाय, आणि आता इथे आपण या ठिकाणी थांबूया आणि आपण परत भेटूया आपल्या नवीन विषयासह. आणि तोपर्यंत जर तुम्हाला ही आपली माहिती चांगली वाटली असेल तर आपली ही माहिती आपण आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आपल्या या व्हिडिओला आपण लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर त्याला शेअर करा, आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.